नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार. सर्वात आधी त्यांचं नाव आणि त्यांचा परिसर जाणून घेऊया. नमस्कार, मी आकाश विठ्ठल शिंदे. मी मोरे वस्ती, चिखली, मैत्री वस्ती, तामानी वस्ती आणि पाटील नगर या भागातून मी प्रभाग क्रमांक 1 ड यामधून उमेदवारी लढणार आहे. तुम्ही केलेले काही कामं सांगा थोडे. मी आता गेल्या 10 वर्षापासून ह्या प्रभागामध्ये रोडची समस्या असतील, टॉवर लाईनचं रोड मी पाठपुरावा करून पालिकेकडून करून घेतला, डांबरी करून. परत लाल डीपीचे जे बरेच डीपीचे बॉक्स होते, ओपन होते, त्यामुळे छोट्या मुलांना किंवा मोठ्यांना त्याचा धोका होता. तर मी MSCB ला पत्र देऊन त्यांचा पाठपुरावा करून ते डीपीचे बॉक्स बदलून घेतले किंवा त्यांना डागडुजी करून त्यांचे ते लाल पेंट वगैरे किंवा वेल्डिंग करून त्यांना त्या लोकांकडून करून घेतले काम. वेळोवेळी पाठपुरावा केलाय तुम्ही? हो, बरेच ठिकाणी. परत अजून बरेच लाईटीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न होता. तर मी इथल्या सर्वांना महिलांना घेऊन पालिकेवरती आमच्या काँग्रेस पक्षाच्या थ्रू भव्य हंडा मोर्चा कमीत कमी 4 ते 5 हजार महिला तिथं पूर्ण शहरातून तिथं आम्ही गोळा केल्या होत्या. आणि आयुक्तांना सुद्धा आम्ही खाली बोलून आमच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या होत्या. तेव्हा पण आयुक्तांनी आम्हाला हे आश्वासन दिलं की तुम्हाला जे पाणी प्रश्न आहे, जे भेसळ पाणी येते किंवा दुर्गंध पाण्याचा वास येतोय, तर ते काही इथून पुढे तुम्हाला असं काही जाणवणार नाही आणि पाणी वेळेत येईल, त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं होतं. आता प्रभागात तुमच्या नागरिकांच्या काय समस्या आहेत? आता सध्या तर मेन तर सगळ्यात मूलभूत प्रश्न म्हणजे तर रोडचे आहेत. आणि त्या रोडच्या मुळे बरेच दुर्घटना घडत आहेत या ठिकाणी. सध्याचं लेटेस्ट जर बघितलं तर माझ्या सोसायटीत शेख म्हणून आहेत, ते MSCB कामाला आहेत, पण त्यांनी त्या खड्ड्यामुळे त्यांचे ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते आता सध्या घरीच आहेत. अशी कितीतरी लोकांची दुर्घटना होते, गाड्या स्लिप होणे, ते काय काय आता मधी सगळं ते खडे टाकल्यामुळे तर त्याचं सगळं धुरोळा ओढणे, फुफुटा, त्याच्यामुळे अनेक लोकांना या गोष्टींना सामोरे जावं लागले. ते असे छोटे प्रभागात खूप सारे खड्डे आहेत. हो, भरपूर खड्डे. खड्डे मोजाल तेवढे तुम्हाला कमी येते. तर निवडून आल्यावरती तुम्ही ते खड्डे व्यवस्थित करणार का? मी खड्डेच नाही तर मी प्रत्येक रोड हे आपल्या सिमेंट कॉन्क्रीट रोडचा करून घेणार आहे. मी प्रत्येक रोड आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये. तर डांबरीकरण करणार तुम्ही? डांबरीकरण नाही, डायरेक्ट कॉन्क्रीट रोड. डांबरीकरण करणं, परत त्याला खड्डे होणं, ते त्यामुळे मी ते डोक्यातच नाही. माझं विजन आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये कॉन्क्रीट रोड करणं हे माझं विजन आहे. आपलं विजन काय असणार आहे? माझं विजन हेच आहे की जेवढे आरक्षित जागा आहेत तेवढे आरक्षित जागा एक्वायर करून त्यांचे जे काही आरक्षण सोडत आहेत त्याच्यात ते काम झालं पाहिजे. आणि मी एक खेळाडूंसाठी गार्डन किंवा आपलं जे मैदान नाही किंवा जे बाहेरून आलेले जे लोक आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी रनिंगला ग्राउंड नाहीये, बाहेरच्या वार्डमध्ये जाऊन त्यांना रनिंग किंवा प्रभागात जाऊन त्यांना रनिंग वगैरे करता येईल. हो, की काय कुठला असू दे, स्पोर्ट्स असो किंवा काही समज, त्यांनी दुसऱ्याच्या वार्ड मध्ये कव्हर जायचं. आमचे वार्ड एवढं असून तर 60 ते 70 हजार प्रभाग आज मतदान एवढे लोक झालेत, तर त्यांनी स्वतःचा प्रभाग सोडून दुसऱ्याच्या प्रभागात जाण्याचं कितपत योग्य, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही बरोबर आहे. प्रभागात दुसऱ्याच्या प्रभागात जायचं, आपल्या प्रभागात पण काहीतरी असायला पाहिजे. बरोबर. आणि मागच्या 10 ते 15 वर्षापासून ह्या प्रभागात काही समस्या न झाल्यामुळे लोक तरसलेले आहेत आणि बाकीच्यांना असं वाटतंय की आम्ही पैसे देऊन मतं घेऊन, पण ह्या वेळेस लोक परिवर्तन करणार आहेत. 100% लोकांच्या मनात आग आहे की आम्हाला सुविधा पाहिजे आम्हाला, कारण की आम्ही टॅक्स भरतो, त्या टॅक्सचा आम्हाला काय ना काय आम्हाला त्याचं मोबदला भेटलाच पाहिजे. आणि आमचं मोरे वस्ती ही सुंदर आणि स्वच्छ आणि एकदम प्रगतशील स्मार्ट सिटी झाली पाहिजे, हे आमचं ध्येय आणि आम्ही ते करून दाखवणार आहे. आता प्रभागात काय परिस्थिती आहे? आता सध्या तर तुम्ही आता येत असताना तुम्ही माझ्याकडे येत होते तर तुम्ही बघितलं असेल किती खड्डे. प्रत्येक जण पूर्ण म्हणजे स्टंटमॅन सारखंच काम झालेलं आहे इथं. पूर्ण रोडवर चालायचं का गाडी आपली बॅलन्स करायची का दुर्घटनेला समोर जायचं, हे पूर्ण नागरिकांचं अवघड करून ठेवलेलं आहे. तर अक्षरशः आम्हाला वाईट वाटतं की तरी लोक मतं मागायला कशी जातात की त्यांना कसं वाईट वाटत नाही की आपण
एवढा प्रभाग लोकांचा बदतर करून टाकलाय, तरी लोकांच्या समोर जातात आम्हाला मत द्या, आम्हाला हे करा. भावनिक काय काय जण भावनिक खून म्हणतात आम्हाला मतदान. अरे मतदान देऊ तुम्हाला, पण कुठल्या बेसवर दिलं पाहिजे हे जनतेने पण पुढे येऊन विचारलं पाहिजे. पण जनता काय आहे, जनता घाबरती, काय झालं त्यांना माहिती. पण तुम्हाला सांगतो, या 16 तारखेला तुम्ही बघा निकाल काय असेल आणि कुठल्या बाजून लागेल हे तुम्ही स्वतः तुम्ही मला भेटून बोलता की खरंच तुम्ही सांगत होते. निकाल तुमचा पैशाला द्यायचा आहे का कामाला द्यायचा हा, ते आता लोकांनी ठरवलंय, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं त्यांनी प्रत्येक नारा आम्ही प्रचार चालू केलेला आहे. कारण की आम्ही पण सामान्य घरातून आलेलो आहेत. आम्हाला कळते, आम्हाला जाणीव आहे की प्रत्येकाला काय गोष्टी सामोरे करावं लागते, काय गोष्टी लोकांचे सगळे आम्ही जवळून बघितलेले. त्याच्यामुळे आम्हाला तळतळ वाटते की लोकांनी खरंच ह्या वेळेस परिवर्तन हे 100% घडणार आहे. हे मी नाही बोलणार, हे तुम्हाला 16 तारखेला नक्की तुम्हाला कळेल. आणि तुम्ही मैत्री वस्ती आणि पाटील नगर भगवस्ती ह्या पूर्ण परिसरातील नागरिकांचं एकच म्हणणे, आकाश तू उभा राहा, आम्ही तुला फुल सपोर्ट आहे. कारण की त्यांना असं वाटतं की आपल्या सामान्यातला माणूस पुढे येईल, त्याच्याकडून आम्ही हक्काने कामं करून घेऊ. की कुणापाशी जाऊन बसणं किंवा कुणाच्या गेटच्या बाहेर बसणं किंवा कुणाच्या ऑफिसच्या बाहेर एक एक तास बसणं हे त्यांना नाही. त्यांना असं पाहिजे की माझ्या खांद्यावर हात टाकून किंवा मला हाताला हात धरून, हे आकाश माझं हे काम आहे, हे आमचं काम झालं पाहिजे, ही त्या सगळ्यांची प्रबळ इच्छा आहे. आणि ते मला स्वतःहून सांगतात, आकाश आम्ही तुझ्या पाठीमाग आहे. आम्ही जरी समोर आलो नाहीत, पण आम्हाला ज्या दिवशी आम्हाला मतदान करायचे ते आम्ही योग्य बटन दाबून आम्ही जे दाखवायचे 16 तारखेला जे रिझल्ट येणार ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवून देऊ. जनतेचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. भरपूर त्याकरिता माझी पार्श्वभूमी तुम्ही बघताल. आज मी गरिबीतून वर आलेलो आहे. मला मी काय करोडो किंवा मी खरबो रुपये घेऊन मी मैदानात उतरलो नाही. मी फक्त सामान्याचा जनतेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी या प्रभागात मोरीवस्ती भागामध्ये मी उतरलेलो आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की जनता मला या 16 तारखेला मला निवडून देईल बहुमताने. हे मला जनतेचा त्या मताच्या स्वरूपात आशीर्वाद मला भेटेल, हे नक्की मी आशा बाळगतो.